हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वेनम टॅटू स्टुडिओ. जसं की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण 60 व्हिडिओची एक सिरीज चालू करणार आहे. तर त्याच्या सिरीजचा हा दुसरा पार्ट आहे, दुसरा एपिसोड आहे. तर याच्यामध्ये आपण ड्रॉइंगच्या बेसिक स्किल शिकणार आहे, ज्या तुम्हाला टॅटू करताना खूप युजफुल ठरतील. तर त्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी लागणार आहे. त्याच्यामध्ये एक हे डोम्सची हे ड्रॉइंग पेन्सिल, त्याच्यामध्ये 6 पेन्सिल राहतात HB पासून तर 10B पर्यंत. या 6 पेन्सिलचा सेट तुम्हाला 50 रुपीजला मिळतो. हा एक तुम्हाला लागणार आहे आणि एक दुसरी 0.5 ची एक लीड पेन्सिल लागणार. या 2 बेसिक गोष्टी तुम्हाला याच्या प्रोसेससाठी लागणार. तर बेसिक ड्रॉइंगच्या एक्सरसाइज स्टार्ट कसं करायचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ना या टाईपचा असा एक ग्राफ बनवून घ्यावा लागणार आहे. इक्वल असं 4x4 सेंटीमीटरचा असे बॉक्स बनवून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे पेन्सिल शेडिंगची प्रॅक्टिस करायची आहे. तर ती कशी करायची मी तुम्हाला आता सांगतो. सर्वात पहिले तर तुम्हाला एक 0.5 ची लीड पेन्सिल घ्यायची आहे आणि एकदम प्रॉपरली बघा, इथून या टाईपचा असे 3 डिफरंट शेड दिसले पाहिजे त्याच्याला. त्या हिशोबाने असं एकदम हलका हलका असं शेड करत घ्यायचं. ही एक्सरसाइज एकदम हेल्पफुल ठरणार आहे तुम्हाला टॅटूइंगच्या टायमाला. तुम्हाला नंतरही कळेल. एकदम प्रॉपरली असं स्मूथली करत घ्यायचं. थोडं कुठे असं सुटलं की त्याला असं ऍडजस्ट करून घ्यायचं. तर तशी एकदम प्रॉपर बघा. आपण आता हे कम्प्लीट करत घेतलेलं आहे. एकदम असं स्मूथली करत घ्यायचं. बघू शकता आपण हे आता करून घेतलेलं. असंच तुम्हाला हे पुरं बॉक्सेस करत घ्यायचे आहे. जसं की तुम्ही बघू शकता आपण हे आता शेडिंग याची कम्प्लीट केलेली एका बॉक्सची. तसेच तुम्हाला पूर्ण असे बॉक्स करत घ्यायचे. हे कमीत कमी तुम्हाला असे 8 पेजेस करायचे. असे 8 पेजेस भरून फक्त हीच प्रॅक्टिस करायची. त्या 8 पेजेस मध्ये तुम्ही काय काय करणार ते मी सांगतो. पहिले तर लीड पेन्सिलने ही पूर्ण एक लाईन करून घ्यायची. त्याच्यानंतर खाली ना HB पेन्सिलने करत घ्यायची. त्याच्या खाली 2B पेन्सिल, त्याच्या खाली 6B पेन्सिल, त्याच्या खाली 8B पेन्सिल, त्याच्या खाली 10B पेन्सिल. आणि हे जेव्हा तुमचं कम्प्लीट झालं त्याच्यानंतर इकडच्या साईडनी करत घ्यायचं. ते मेकॅनिझम फक्त इकडच्या साईडने असं. ते पण पहिले लीडच्या पेन्सिलने, नंतर HB पेन्सिल वापरायची, नंतर 2B, नंतर एक्सेट्रा. नंतर ते कम्प्लीट झाले, हे सिरीज कम्प्लीट झाली की त्याच्यानंतर पेज पलटायचं. दुसऱ्या पेजवर सेम बॉक्सेस करून घ्यायचे. त्याच्यावरती पण इकडच्या साईडनी झाल्यानंतर असं वरतून खाली करत घ्यायचं या टाईपमध्ये. ते पण सेम HB, 2B, 4B, 6B, 10B असं करत घ्यायचं. असं तुम्हाला पूर्ण 8 पेजेस फक्त ही एकच एक्सरसाइज करायची. जेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज कम्प्लीट करताल त्याच्यानंतरची प्रोसेस आता सांगतो मी तुम्हाला काय करायची. ठीक आहे. तुम्हाला ही टेक्निक समजली असेल की कशी एक्सरसाइज करायची आपली शेडिंग इम्प्रूव्ह करायसाठी. त्याच्यानंतरची प्रोसेस जी करायची तुम्हाला ती ही की असे बेसिक शेप्स काढून घ्यायचे. सर्कल झाले किंवा ट्रायंगल झाले किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे कोणते असे शेप्स काढून घेऊ शकता. त्याला सुद्धा अशी शेडिंगची प्रॅक्टिस करत घ्यायची. सगळ्या पेन्सिलने करत घ्यायची. ती पहिले स्टार्टिंग लीडच्या पेन्सिल पासून करायची, नंतर HB वापरायची, नंतर 2B, 4B, 6B, 10B असं करत तुम्हाला जे चेंजेस समजतील. जी लीडची पेन्सिल जी आहे ती एकदम असं लाईट शेड येते. त्याच्यानंतर HB थोडा डार्क येतो. त्याच्यानंतर 2B घेतला तो अजून डार्क येतो. असं त्याची डार्कनेस वाढत जातो. तर सेम मेकॅनिझम त्याच्यात मिडलचं राहते आणि सेमच राहते जवळपास, थोडंसं डिफरन्स आहे. सध्या पुरतं तेवढं समजून घ्या फक्त की निडल आणि पेन्सिलची थिकनेस नुसार सिमिलरिटी राहते. तर याच्यानंतर आपल्याला ट्रेसिंगची प्रॅक्टिस करायची. ट्रेसिंग म्हणजे नेमकं काय, तर ट्रेसिंग म्हणजे आपल्याला आपण जी प्रिंट काढतो त्याचा एक्झॅक्ट रेप्लिका जशा तसं बिनचूक आपल्याला आपल्या आर्ट मध्ये उतरावं लागतं. तर त्यासाठी सिंपल टेक्निक अशी आहे की तुम्हाला एक 10B पेन्सिल घ्यायची आहे. ती अशी प्रॉपरली आपण काढलेल्या प्रिंट मागे अशी प्रॉपरली असं डार्क करून घ्यायचं. डार्क करून झालं की कोणत्याही आपल्या स्केचबुक वरती ते असं प्लेस करायचं. त्याला सेलोटेपने चिपकून घ्यायचं आणि त्याला असं प्रॉपरली ट्रेस करून घ्यायचं. त्याच्या ट्रेस केल्यावर कसं दिसते मी तुम्हाला दाखवतो. हे डार्क करून घेतलेलं आहे. तर याला काय करायचंय तुम्हाला असं प्रॉपरली एकदम पेपरवरती ठेवून द्यायचं. आणि एखाद्या सेलो टेपने किंवा कोणत्याही टेपने किंवा हाताने गेलं तरी चालते. असं प्रॉपरली त्याला दाबून धरायचं की ते हल्लं नाही पाहिजे या हिशोबाने. आणि त्याला असं प्रॉपरली ट्रेस करून घ्यायचं. लीडच्या पेन्सिलने त्याला ट्रेस करून घ्यायचं. जेव्हा ते असं मागे उमटणार ना त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं पुरं ट्रेस झाल्यानंतर. जे उमटलेलं आहे ना याच्यावरती तुम्हाला असं हलका असं राऊंड करत त्याला पुरं डार्क करून घ्यायचं.
आता ही जी एक्झरसाइज आहे हे तुम्हाला फक्त जेव्हा तुम्ही नेम प्रॅक्टिस काढताना तेव्हा खूप हेल्पफुल ठरणार तुम्हाला, खूप मदत पडेल एक्झरसाइजची. ही एकदम केअरफुली करायची आहे. अशा नेम्स तुम्हाला पूर्ण म्हणजे 3-4 पेज भरून फक्त नेम्स काढायची प्रॅक्टिस करायची. तर ठीक आहे. ह्या ज्या बेसिक एक्झरसाइज मी सांगितलेल्या आहे त्या कमीत कमी 6 ते 7 दिवस तुम्ही फॉलो करा. 6 ते 7 दिवस तुम्हाला बाकी काहीच नाही करायचंय, फक्त हे सांगितलेले एवढे एक्झरसाइज फॉलो करायचे. त्याच्यानंतर तुम्ही जे मी सांगाल ते नेक्स्ट स्टेप वरती बघा. नेक्स्ट प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे स्केचिंगची. तर स्केचिंगच्या प्रॅक्टिस करायसाठी आपल्याकडे 2 टेक्निक आहे. एक म्हणजे ग्रीड टेक्निक आणि एक म्हणजे डायरेक्ट ट्रेसिंगची टेक्निक. जशी मी तुम्हाला सांगितली की तुम्ही नेम जसे ट्रेस केले होते त्या टाईपचे तुम्ही ही ड्रॉइंग सुद्धा ट्रेस करू शकता. तर ही कशी करायची मी तुम्हाला सांगतो. पहिले आपण आपलं ग्रीड टेक्निक शिकणार आहे. ग्रीड टेक्निक काय आपल्याला एवढे काही कामाची नाहीये, म्हणजे आहे कामाची तशी ती, पण आपल्या फील्डमध्ये काही एवढी काही हेल्पफुल नाहीये ती. त्याच्यामुळे फक्त ऐकून घ्या. सध्या एवढं काही इम्पॉर्टन्स नाहीये, पण हे सांगून देतो तरी. असे बारीक बारीक ग्रीड काढावं लागतात आणि एक आपली रेफरन्स इमेज असते ना त्याच्यावरती पण अशा या टाईपचे ग्रीड काढावं लागतात. त्याचं बघून आपल्याला हळूहळू ड्रॉ करावं लागतं. पण याला खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि टाइम कन्झ्युमर पण आहे. याला आपल्याला काढायला एवढं पुरत नाही ते थोडं खाली. त्याच्यामुळे हे आपण करणार नाही. तर आपण जी ट्रेसिंगची टेक्निक फॉलो करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला पहिले तरी पिंटरेस्ट मध्ये जावं लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला रेफरन्स इमेज सर्च करावं लागेल की आपल्याला कोणती स्केच काढायचं आहे किंवा ड्रॉइंग काढायची आहे. त्याच्यानंतर ती प्रॉपरली अशी डाउनलोड करून घ्यायची. डाउनलोड केल्यानंतर ती अशी ओपन करून घ्यायची. ओपन केल्यावर ती कॉपी करायची आणि लगेच आपल्याला फोटोशॉप मध्ये जायचंय. फोटोशॉप ओपन करताना ते फाईल मध्ये जायचं, न्यू मध्ये सिलेक्ट करायचं आणि A4 साईजचं सिलेक्ट करून घ्यायचं. A4 साईजचं केल्यानंतर कंट्रोल V दाबायचं. त्याने काय होते की हे पेस्ट होऊन जातं इथं. कंट्रोल V दाबल्यानंतर कंट्रोल T दाबायचा. त्याने आपण ट्रान्सफॉर्म करू शकतोय. कंट्रोल T दाबल्यानंतर आपल्याला जी साईज पाहिजे ती सिलेक्ट करून घ्यायची. या रोलर वरती जाऊन इथं इंचेस मध्ये करून घ्यायचं सगळ्यात पहिले तर. आणि आपल्याला जी साईज पाहिजे समजा 2x3, 1.5x2 जी पाहिजे असेल आपल्याला ते इंच रुलर वरती जाऊन इंच वरती मापून घ्यायचं. एक रॅन्डम साईज सिलेक्ट करत आहे, बस होऊन जाते एवढी. ही रॅन्डम साईज मी सिलेक्ट करते. ही सिलेक्ट केल्यानंतर फिल्टर मध्ये जायचं, लेअर वरती क्लिक करून फिल्टर मध्ये जायचं. त्याच्यानंतर फिल्टर गॅलरी सर्च करायचं इथे. फिल्टर गॅलरी मध्ये आल्यानंतर कंट्रोल मायनस करायचं आणि असं इथे डिटेल 3 वरती देऊन द्यायच्या आणि डार्कनेस 50 फुल करून टाकायचं आणि ओके दाबून द्यायचं. आता तुम्ही बघू शकता की ज्या पण त्याच्या एकदम अशा लाईनिंग ज्या राहतील हायलाइटेड लाईनिंग त्याच्यावरती असं दिसून येईल. तर हे तुम्हाला फक्त ट्रेसिंगसाठी खूप हेल्पफुल ठरले. खूप मदत होईल तुम्हाला याची. डायरेक्ट तुम्ही डायरेक्टली ट्रेस करू शकता, पण याच्यामध्ये थोडासा मेसी आहे, याच्यात कळत नाही. पण हे जर का आपण फिल्टर गॅलरीमध्ये जाऊन त्याला फोटोकॉपी केल्यावरती एकदम असं मोकळं मोकळं दिसतं ना आपल्याला, खूप असं सोपं जाते ते ट्रेस करताना. तर हे खूप सिंपल टेक्निक आहे, तुम्ही असे हे फॉलो करू शकता. तर आपली अशी इमेज झाल्यानंतर आपल्याला ही प्रिंट करायची आहे आणि ही प्रिंट करून आपल्याला ते मागून पूर्ण असं ब्लॅक करून घ्यायचं 10B पेन्सिलने आणि ते ट्रेसिंग करून घ्यायचं. तर मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. आपण या फोटोची प्रिंट काढून घेतली सध्या, तर याला ना असं प्रॉपरली मागच्या साईडने असं पूर्ण ब्लॅक करून घ्यायचं 10B पेन्सिल आणि हे प्रॉपरली असं पेपरवरती असं स्टिक करायचं आणि त्याला सेलो टेपने असं पॅक करून घ्यायचं जिथे आपल्याला ते काढायचं असेल, प्रॅक्टिस करायची असेल तिथे. तर हे असं पूर्ण ट्रेस केल्यानंतर समजा हे दुसरी पेंटिंग आहे पण काही असं दिसत, तर या टाईपचं तुम्हाला रेफरन्स इमेज पाहून एकदम प्रॉपरली एक्झॅक्ट रेप्लिका त्याला आपल्याला ड्रॉ करायचा आहे. एक्झॅक्ट रेप्लिका जसं तसं, त्यात काही चेंजेस करायचे नाही. तुम्हाला जे टेक्निक सांगितलं आहे मी शेडिंगच्या त्या सगळ्या युज करायच्या. त्याच्यामध्ये राऊंड करू शकता तुम्ही, डार्क करू शकता आणि सगळ्या पेन्सिल वापरायच्या आहे तुम्हाला. जिथं लाईट शेड आहे तिथं समजा HB वापरायची, जिथे एकदम लाईट शेड आहे तिथे एकदम लिडची पेन्सिल वापरायची, जिथं डार्क शेड आहे तिथं 10B पेन्सिल वापरायची. हे वापरून तुम्हाला असे खूप सारे स्केच काढायचे. जेवढे जास्त करताल, जेवढी प्रॅक्टिस करताल तेवढं तुम्हाला हेल्पफुल ठरते. हे बघा असे या टाईपचे तुम्ही स्केच काढून घ्यायचे. थोडे मोठेही काढू शकता तुम्ही या टाईप मध्ये. असे स्केचेस काढून घ्यायचे. ते प्रॅक्टिस स्केचेस आहे पुरे या टाईपचे. ते थोडे इनकम्प्लीट आहे. या टाईपचे तुम्ही जेवढे काढताल तेवढं तुम्हाला हेल्पफुल ठरेल. पहिले तर फक्त आपल्याला असे सिंपल डिझाईनच काढायचे आहे, म्हणजे फेसेस असले त्याच्यात तरी चालतात, पण असे
पहिले जास्त हार्ड करू नका तुम्ही. त्याच्यानंतर जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, हे कमीत कमी तुम्ही 10 ते 12 दिवस हे फॉलो करा. फक्त स्केचिंगचीच प्रॅक्टिस करायची तुम्हाला, सिंपल डिझाईनची. प्रिंट मारून घ्यायचं, त्याला डार्क करायचं 10B पेन्सिलने आणि त्याला ट्रेसिंग करून स्केच काढायचं. जेव्हा तुम्ही याच्यात परफेक्ट होसाल, त्याच्यानंतर तुम्हाला असे पोर्ट्रेट सुद्धा घेऊ शकता तुम्ही. या टाईपचे असे पोर्ट्रेट घ्यायचे आणि त्याला सुद्धा असं स्केच करून पाहायचं. तर कम्प्लीट 1 महिना तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची, स्केचिंगची आणि पोर्ट्रेटची. जेव्हा तुम्ही याच्यात परफेक्ट होताल, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप वरती घेऊ. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्ही याचीच प्रॅक्टिस 1 महिनाभर करा, तुम्ही नक्की परफेक्ट होऊन जाताल. त्याच्यानंतर जे तुम्हाला करायची आहे प्रॅक्टिस, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्याला लाईक करा, खाली कमेंट करा आणि पुढची सिरीज बघण्यासाठी जर तुम्हाला टॅटू शिकायची इच्छा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.